सो हॅलो गाईज, मी आहे दिशा आणि तुम्ही पाहत आहात क्लास 12 बायोलॉजी चॅप्टर नंबर जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स. याच्यामध्ये आपला हा आहे तो पार्ट 3. आधीच्या 2 पार्ट्समध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघितले आहेत आणि ज्या चॅप्टरचं बेसिक आहे ते बघितलं आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज जाऊन बघून या. सो आता आपण स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल, ह्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं पी प्लांट्स आणि त्याचे ट्रेड्स आहेत. पी प्लांटला सायंटिफिक नेम येतं पायझम सटायव्हम आणि पी प्लांट हे मेंडलनं सिलेक्ट केलं. याच्यामध्ये द मेन रिझन होतं की दे हॅव 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. त्याच्याकडे काय आहे ते 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. त्यामुळे त्यानं हे प्लांट शो केलं. ह्या प्लांटवर त्यानं पुढं अभ्यास केला. सो याचे आपण जे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत ते बघूया. काही असतात डॉमिनंट आणि काही असतात रेसेसिव्ह. डॉमिनंट आणि रेसेसिव्ह याच्यामध्ये 7 कोणते कोणते आहेत? सीडचा शेप, सीडचा कलर, पॉटचा शेप, पॉटचा कलर, फ्लॉवरचं लोकेशन आणि प्लांटची हाईट. याच्यामध्ये जेव्हा डॉमिनंट हा राऊंड असेल, सीड शेप जेव्हा डॉमिनंट राऊंड असेल तेव्हा जो रेसेसिव्ह असेल तो रिंकल्ड असेल. जेव्हा सीड कलर डॉमिनंटमध्ये येलो असेल तेव्हा ती रेसेसिव्हमध्ये ग्रीन असेल. जेव्हा पॉट शेप इन्फ्लॅटेड असेल तेव्हा रेसेसिव्हमध्ये कॉन्स्ट्रिक्टेड असेल. पॉड कलर डॉमिनंटमध्ये ग्रीन असेल तर रेसेसिव्हमध्ये येलो असेल. फ्लॉवर कलर पर्पल तर रेसेसिव्हमध्ये व्हाईट. फ्लॉवर लोकेशन ॲक्झिल आणि टर्मिनल असतं आणि प्लांटची हाईट ही टॉल आणि डॉर्कमध्ये येते. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला जो डॉमिनंट आहे इट्स डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. ते कॅपिटल लेटरनं काय केलं जातं? डिनोटिव्ह केलं जातं. आणि रेसेसिव्ह आहे तो डोनेटेड केला जातो इथं स्मॉल लेटरनं. हे आपण पुढं बघणार आहोत. सो हा कळलं पाहिजे की डॉमिनंट कॅरेक्टर कोणते आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर कोणते. ओके, सो याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट स्लाइड. फर्स्ट आपल्याला दिलेला आहे याच्यामधील मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय तर आपल्याला इथे बघायचे. अ क्रॉस बिटवीन, ही डेफिनेशन येऊ शकते. ओके, अ क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग ओनली वन हेरिटेबल ट्रेट इज कॉल्ड एज मोनोहायब्रिड क्रॉस. म्हणजे पॅरेंट्सच्या क्रॉस बिटवीन डिफरिंग काय आहे? ओनली वन हेरिटेबल ट्रेट. मोनो म्हणजे काय? वन. लक्षात कसं ठेवायचं? मोनो म्हणजे वन. मग त्याच्यामध्ये काय असतं? हेरिटेबल ट्रेट. ओनली वन हेरिटेबल ट्रेट इज कॉल्ड एज मोनोहायब्रिड क्रॉस. लक्षात कसं ठेवायचं? कारण मोनो म्हणजे वन आणि हेरिटेबल ट्रेट. याच्यानंतर नाही मोनोहायब्रिडिक रेशो डेफिनेशन. इट्स इम्पॉर्टंट आणि लॉसुद्धा आपल्याला 2 मार्काला हे करता येईल डिस्कवर करण्यासाठी. मोनोहायब्रिड रेशो म्हणजे काय? फिनोटायपिक रेशो ऑफ इंडिव्हिज्युअल ऑप्टेन इन F2 जनरेशन ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस इज कॉल्ड एज मोनोहायब्रिड रेशो. मोनोहायब्रिड रेशो म्हणजेच काय? जो मोनोहायब्रिड क्रॉस आहे त्याला इन F2 जनरेशनमध्ये त्याचा इंडिव्हिज्युअली रेशो जेव्हा फिनोटायपिक केला जातो त्यालाच आपण मोनोहायब्रिडिक रेशो असं म्हटलं जातं. द फिनोटायपिक रेशो ऑफ इंडिव्हिज्युअल ऑप्टेन इन F2 जनरेशन ऑफ मोनोहायब्रिडिक क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉसचा F2 जनरेशन इट्स कॉल्ड ॲज मोनोहायब्रिड रेशो. ओके, सो याच्यानंतर ना आपल्याला मी आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण डॉमिनंट कॅरेक्टर बघतो जेव्हा आपण डॉमिनंट जे बघतो आपल्याला याच्यानंतर पुनेट स्क्वेअरसुद्धा करायचे आहेत.